शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण उन्हाळी पिके लागवड करत असताना एप्रिल महिन्यामध्ये कोणती पिके घेऊ शकतो याचा विचार करता कारली हे पीक अत्यंत फायदेशीर, शेतकऱ्याला कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन असेल, कमी जागेमध्ये जास्त उत्पादन असेल, हे पीक आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला फायदेशीर करू शकतं। या दृष्टिकोनातनं आज आपण या पिकासंदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, पोहोचवा। आणि कारली या पिकाची लागवड करत असताना आपल्याला जमीन जर बघितलं तर चांगली निचरा असणारी भारी ते मध्यम जमीन निवडायची आहे। लागवडीसाठी 2 ओळींमधील अंतर जर बघितलं 1.5 मीटर ते 2 मीटर आणि 2 वेलींमधलं अंतर जर बघितलं तर 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे। वेलींना आधार द्यायचा झाल्यास तर मंडप किंवा तारेची जाडसर जाळी आपल्याला वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला वेलींची चांगली वाढ त्या ठिकाणी होणार आहे। आणि वेलींची वाढ जास्त झाल्यामुळे आपल्याला फलधारणा सुद्धा आपसुकच जास्त होणार आहे। लागवड करत असताना आपल्याला खत व्यवस्थापन लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी 20 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश द्यायचा आहे। फुलं लागल्यावर आपल्याला 20 किलो नत्र हे दुसऱ्या टप्प्यात द्यायचं आहे। पाणी व्यवस्थापन करत असताना नियमितपणे पाणी द्यायचं आहे, परंतु जास्त पाणी होणार नाही याची सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। कीड आणि रोग व्यवस्थापन करत असताना आपल्याला कारले या पिकामध्ये मावा असेल, तुडतुडे असेल, फुलकिडे असेल यांचा प्रादुर्भाव आपल्या कारले या पिकाच्या वेलीवरती जाणवतो। मावा ही कीड आपल्याला जर आपल्या वेलीवरती दिसत असेल तर याच्यासाठी आपल्याला थायोमिथाक्झाम 30% म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरायचं आहे। त्याच्यानंतर फवारणीसाठी वापरायचं आहे। त्याच्यानंतर तुडतुडे म्हणजे आपण थ्रिप्स ज्याला म्हणतो, थ्रिप्स जर असेल तर बायो 303 1 मिली, त्याच्यासोबत आपल्याला नीम ऑइल 1 मिली प्रति लिटर पाणी यांना मिक्स करून 1 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीनं मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे। जर फळमाशी, डंकमाशी जर दिसत असेल तर आपल्याला ॲसिटामामिप्रिड 20% हे औषध आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी मध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर रोग जर आपण कारले पिकामध्ये जर पाहिलं तर करपा आणि भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला वेलींवरती दिसतो। त्याच्यानंतर करप्यासाठी जर आपण औषध फवारायचं झालं तर M45 म्हणजे ज्याला आपण मॅन्कोजेब 75% म्हणतो ते औषध आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी मिक्स करून फवारणी करायची आहे। त्यानंतर आपण दुसरा ऑप्शन आहे कॉपर ऑक्सीक्लोराइड 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने मिक्स करून फवारणी करू शकतो, जेणेकरून पूर्णतः करपा या रोगाचा त्या ठिकाणी नायनाट होणार आहे, त्याच्यावरती नियंत्रण पूर्णपणे मिळणार आहे। त्यानंतर भुरी जी रोग आहे तो कव्हर करण्यासाठी आपल्याला बून 1 ग्रॅम हे औषध, त्याच्यामध्ये मायक्लोब्लूटॅनिक 10% हे औषध आहे। याच्यासोबत आपण 1 ग्रॅम सल्फर 80%तलं मिक्स करायचं आहे। दोन्हीही 1-1 ग्रॅम आपल्याला प्रति 1 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे। याचा स्प्रे केल्यामुळं आपल्या कारले पिकावरती जी काही भुरी असणार आहे ह्याचा पूर्णतः नायनाट त्या ठिकाणी होणार आहे। अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा, 100% तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे। कारले पिकाच्या शाकीय वाढीय अवस्थेमध्ये 19-19 5 किलो प्रति एकरी या पद्धतीनं ड्रिपमधून तुम्हाला सोडायचं आहे। त्यानंतर फुटवा ज्यावेळेस वेलींना फुटतो त्यावेळेस 12-61 5 किलो प्रति एकरी या पद्धतीनं ड्रिपमधून सोडायचं आहे। त्याच्यानंतर फुलधारणा फळधारणा दिसत असेल आपल्या कारले पिकामध्ये तर आपल्याला 13-40-13 5 किलो प्रति एकरी ड्रिपमधून सोडायचं आहे। त्याच्यानंतर पूर्णतः आपल्या वेलीची सेटिंग ज्यावेळेस होईल, फुलधारणेचं फळधारणेमध्ये रूपांतर होईल, त्यावेळेस आपल्याला 13-0-45 5 किलो किंवा 0-52-34 5 किलो एकरी सोडायचं आहे ड्रिपमधून। त्याच्यानंतर फळ पूर्णतः सेट झाल्यानंतर त्याच्या शाईन असेल, चमक असेल, कलर या गोष्टींसाठी 0-0-50 5 किलो प्रति एकरी ड्रिपमधनं आपल्याला सोडायचं आहे। त्याच्यानंतर या अवस्थेमध्ये आपण पिकाचे फवारणी सुद्धा करू शकतो।
वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला 19-19 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीनं फवारणी करायची आहे. फुटवा निघत असताना आपण 5 ग्रॅम 1261 प्रति लिटर पाणी या पद्धतीनं फवारणी करायची आहे. फुलधारणा फळधारणा दिसत असेल 13-40-13 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीनं फवारणी करू शकतो. त्याच्यानंतर 05234 आपल्याला पूर्णतः कारले पिकामध्ये फुलांचं रूपांतर फळामध्ये झाल्यानंतर 05234 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीनं फवारणी करायची आहे. आणि पूर्णतः सेटिंग झाल्यानंतर आपल्याला शाईन चमक कलरसाठी 0050 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याची फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता. ही फवारणी करत असताना प्रत्येक फवारणीमध्ये आपण कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर करणं आणि स्टिकरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या पिकामध्ये कोणतीही कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही, याच्यामुळे आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा वापर करायचा आहे. या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. 100% तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे. एका वेलीतून आपण 8 ते 12 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकतो. उत्पादन जर तुम्ही एप्रिलमध्ये आत्ता लागवड केली तर तुम्हाला पुढे जाऊन मे ते ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला माल मिळणार आहे. सरासरी उत्पादन जर बघितलं तर 35 ते 40 टन प्रति हेक्टरी त्याचं उत्पादन असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन शेतीविषयक जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला असंच पुढं आपण शेअर करत राहू.